कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब नमस्कार। नमस्कार। तेच तुम्ही काल रात्री म्हणलं होता ना की एक रात्र द्या, काही ना काही तपास लावतो। मग सकाळपासून तुमचा काही फोन आला नाही म्हणताना मग म्हणलं आपणच जाऊया। काय लागला काय शोध? हो संग्रामराव, काल काहीतरी इन्फॉर्मेशन आली होती कुठल्या तरी महिलेविषयी। होय, पण त्या भुवनेश्वरी मॅडम नव्हत्या, दुसरंच कोणीतरी होतं। तुम्ही शोधताय ना नक्की? अहो साहेब, शोधतोय की। आमच्याकडे काही एकच केस आहे काही? तुमच्या एकट्याच काम करायचं का आम्ही? काय 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 म्हणला? काय म्हणला? सरकार थांब जरा सोड। सरकार अरे जरा सोड ना अमक्या। काय म्हणलं तुम्ही? असं कसं काय म्हणू शकता तुम्ही? संग्रामराव, आल्यापासून बघतो मी नुसती टाळा चालले तुमची। काय साहेब शोधालोय? अरे माणसाच्या आयुष्याची काही किंमत आहे का नाही तुम्हाला? ओंक्या, मी उगाच सांगत नाही। त्या संग्रामरावाच्या धाकट्या भावाच्या लग्नाला सगळे आईसाहेबांनी मदत केली। काय खरं सांगतोय खोटं सांगतोय? हा, मी असतो ना उपकारांची जाणीव ठेवली असती, जीवाचं रान केलं असतं। काय बोलता तुम्ही? तेवढंच काम आहे का? म्हणजे काय बोलायला तुम्हाला काय वाटत नाही? हो अहो सरकार, तसं नाही म्हणायचं होतं, पण तसं नव्हतं म्हणायचं। म्हणजे म्हणलं तर तसंच ना तुम्ही? तसं म्हणलं का नाही आत्ता तुम्ही तोंडानं? तुमच्याकडनं होत नसलं तर नाही होत म्हणून सांगा। कशाला बसला तुम्ही इथं? मग शांत हो, इकडे अधिपती शांत व्हा। नाही शांत काय व्हा? इथे या तुम्ही, या इथे। नाही मी आता बसत दिसत काय नाही सर। मला फक्त रिझल्ट पाहिजे बघा। मला माझ्या आईचा पाहिजे, मला बाकी काय माहिती नाही। अधिपती, काय चाललंय? काय तुमचं? शांत व्हा। अहो काय आता यासनी मी काल जर सांगायला लागलोय, हे 30 उत्तरं द्यायला लागल्यात। शोधालोय। यांनी ठरवलं तर गवताची सुई बी शोधून काढतील। आपल्याच वेळेला असं काय करायला लागलं मला काही कळणं झाले। हो असं काही नाही अधिपती सर, आम्ही शोधतोय। हो त्यांचं बरोबर आहे, तुम्ही शांत व्हा बरं। आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा ना। ते करतायत प्रयत्न त्यांच्या परीने आणि आपणही शोधतोय की नाही। शांत व्हा बरं तुम्ही। भाऊजी, त्यांना बाहेर घेऊन जा प्लीज। दाखले सरकार, चला इथे भांडून काही होणार नाहीये, चला। सॉरी, खरंच सॉरी। ते जरा हळवे झालेत। त्यांच्या आईसाहेब म्हणजे त्यांचा श्वास आहे, तो श्वासच हरवलाय म्हणून ते जरा सैरभैर झालेत। सॉरी, खरंच सॉरी। हो मॅडम, आम्हाला कळतंय, पण आमच्यावर पण विश्वास ठेवा ना। आम्ही खरंच खूप प्रयत्न करतोय। हो मला माहिती आहे सर। तुम्ही फोन ट्रेस केलात का? त्यावरून काही कळलं का लोकेशन वगैरे? हो प्रोसेस चालू आहे, पण त्यांचा फोन बंद आहे ना, आणि शेवटचा फोन कोणाचा आला होता ते शोधतोय आम्ही, आणि त्यांची लोकेशन काय होती ती ट्रेस करतोय। हे बघा मॅडम, प्रोसेस चालू आहे आणि आम्हाला जसं कळेल तसं आम्ही कळवतो तुम्हाला। आणि तुम्ही अधिपती सरांना सांगा की आमचे पण प्रयत्न चालू आहेत ते। ठीक आहे, सॉरी। खरंच सॉरी। अजून सापडून झालं तुम्हाला आई साहेब? माझी चिडचिड होणं साहजिक आहे की नाही सांग मला? अरे भाऊ, असं काय करतोयस तू? थोडा वेळ लागणारच ना, आणि ते प्रयत्न करतायत। अधिपती ऐका, माझं ऐका, शांत व्हा जरा। पोलीस त्यांचं काम करतायत की नाही? त्यांच्याकडे आपल्यापेक्षा मोठी यंत्रणा आहे अधिपती। ते शोधतील मॅडमला नक्कीच। आणि तुमचं म्हणणंही बरोबर आहे, आपणही आपापल्या परीने प्रयत्न करायला हवे, आपणही शोधूया। मला असं वाटतं आपण एकत्र एकाच ठिकाणी थांबण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊया आणि शोधूया मॅडमला। हा, काय वाटतंय? बरोबर आहे तुमचं वहिनी। भाऊजी, तुम्हाला जी ठिकाणं वाटतात जिथे मॅडम असू शकतात त्या ठिकाणाचा शांतपणे विचार करा। हा, आणि तिकडे जा, चौकशी करा, शोधा त्यांना। सगळ्यांनी आपण शांतपणे विचार करण्याची गरज आहे। अधिपती, तुम्ही थंड डोक्याने विचार करा। आजपर्यंत मॅडम तुमच्याशी काय काय बोलल्यात, कुणाची नावं घेतली, त्या कुणाकडे जाऊ शकतात, सगळं आठवा। त्यातून आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी क्लू मिळेल। फॅक्टरीमध्ये जा, फॅक्टरीमधल्या स्टाफकडे चौकशी करा। मी पण शाळेत जाते, शाळेतल्या लोकांशी बोलते, चौकशी करते, त्यांनाही काहीतरी माहिती असण्याची शक्यता। शोधणारी माणसं वाढली ना की मॅडम सापडण्याची शक्यता वाढते। चला आता आपण थांबायला नको, निघूया। अजून पत्त्या लागला नाही वही ताईचा? अवघडच झालं की हो। कुठे गेली असेल हो ताई? काय करत असेल? तिच्याकडे पैसे असत्याल नसत्याल काय बी कळना झालंय। खायचं प्यायचं काय करत असेल हो ती? आणि त्यात बाहेर बघा की केवढा पाऊस आहे। अशातच तिला घराबाहेर हाकललंय हो। मोठ्या मालकासनी काय बी माणुसकीच नाही,
म्हणजे बघा की मोठे मालक नाही स्वतःचाच विचार करतात. तसं बी ताई का नाही त्यांच्या डोळ्यात खूपच होती बघा. म्हणजे आम्ही बी काय करू शकलो नाही ना. आमचं काय चालणार मोठ्या मालकांच्या पुढं. पर एक सांगू काय अधिपती, तुम्ही जर असतात ना तर तुम्ही असलं काय हुस दिलं नसतं आम्हाला ठावाय तर. पण खरं सांगू का, अक्षदाने बी असं नव्हतं करायला पाहिजे. म्हणजे सांगायला पाहिजे होतं की. मावशी किती फोन करत होती ते. आता मुद्दाम केलं का काय ते आपल्याला कसं कळणार का नाही. आता बघा की सुनबाई मोठ्या मालकाचंच नाव पुढं करायली हो. आता तिला तेवढं तर कळायला पाहिजे होतं का नाही. का कुणाचं ऐकावं काय ऐकावं. जर तिनं तुम्हाला फोन दिला असता का नाही तर ताईचा आणि तुमचा संपर्क झाला असता बघा. म्हणजे ताई कुठं हाय काय हाय एवढं तरी तुम्हाला माहिती असतं. अहो एवढं माहिती असतं काय, आता ती आपल्या बरोबरच असती होय का नाही. मम्मी माझं मत सांगू का, का अक्षदाने ना लय मोठी चूक केली. म्हणजे नाही का जेवढी मोठ्या मालकांची चूक आहे ना तेवढी तिची बी लय मोठी चूक आहे मम्मी. वय नाहीतर काय. अहो अधिपती दोघं बी तेवढेच जबाबदार आहेत बघा ताई बाहेर जायला. ग बसता का आता दोघी. आधी डोसकं फिरलाय अजून फिरवू नका. चला निघा इथून. अहो पण आधी निघा इथून म्हणलं का नाही. मॅडमचा काही फोन मेसेज आला होता का, काहीतरी कॉन्टॅक्ट झाला का तुमचा त्यांच्याशी? नाही, काहीच नाही. आणि तसाही त्यांचा आमचा काही संपर्क नसतोच, नाही बोलण्याचा आणि फोन करण्याचा. ठीक आहे, समजा तुम्हाला कुठून काहीही कळलं तरी मला लगेच सांगा प्लीज. हो हो कळवतो मॅडम तुम्हाला. थँक्यू, एवढं सांगायचं होतं. हो 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 ठीक आहे. कुठे शोधायचं मॅडमला. पण आता एवढ्या सगळ्यांना सांगितल्याचा काहीतरी उपयोग होईलच. हा आई बोल. अगं अक्षरा ऐक ना, म्हणजे मी ऐकलं ते खरंय का. काय ऐकलं तुम्ही. तुझ्या सासूबाई घरात नाहीयेत म्हणे, कुठेतरी निघून गेल्यात. हो खरंय. अरे देवा, अगं म्हणजे असं कसं काय ग अक्षरा, कुठे गेल्यात. आणि काय बाबांमध्ये आणि त्यांच्यात काहीतरी वाद झाला. म्हणजे खटके तसे नेहमीच उडतात पण यावेळी जरा जास्तच झालं वाटतं. आणि बाबांनी त्यांना घराबाहेरच काढलं. मग आता अक्षू अधिपतींचं कसं काय ग. काय सांगू तुला, ते सैरभैर झालेत अगदी. कशातच मन रमत नाही त्यांचं. आम्हा सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत मॅडमना शोधण्यासाठी, काहीच कळत नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.